राम राम मंडळी, प्रीती 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आता आपण आलो आहोत श्री क्षेत्रपालेश्वर महादेव देवस्थान ब्राह्मण आळी पापडी येथे. तर हे मंदिर जवळजवळ 250 ते 300 वर्ष जुनं आहे असं इथे आम्हाला गेल्यानंतर कळलं. तर चला पाहूया आतून हे मंदिर कसं आहे. या मंदिराची काही जास्त स्टोरी आम्हाला जाणता नाही आली. आम्ही खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण कामावरनं तुम्हाला दिसतच असेल की हे मंदिर खूप जुनं आहे आणि आतली शिवपिंड स्वयंभू आहे. आणि आता आम्ही आलो आहे तर आम्हाला कळलं की इथून पण एक रस्ता आहे, दोन्ही साईडने रस्ता आहे आणि तिथला एंट्रन्स हा मेन होता. हे बघा, पाहू शकता श्री क्षेत्रपालेश्वर महादेव देवस्थान पापडी येथे आता आपण आलेलो आहोत. वसई विरारमध्ये बहुतांश मंदिरे ही खूप जुनी जुनी मंदिरं आहेत. त्यातलं हे मंदिर आहे. स्वयंभू महादेवाचं असं मंदिर आहे. क्षेत्ररक्षण करणारा देव म्हणून ह्या देवाची प्रसिद्धी इथे आहे. तर आपण आलो आहोत क्षेत्रपालेश्वर महादेव देवस्थान येथे. आता सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पा दिसत आहेत. चला आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. शेंदूर मस्त लावले आहे गणपती बाप्पाला. आता जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये. ही मंदिरं तुम्हाला एकदम साधी वाटत असली ना तरी खूप ह्या सर्व मंदिरांचा, वसई, नालासोपारा, विरारमधल्या सर्व मंदिरांचा इतिहास इतका जुना आहे. आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला होता इथल्या मंदिराचा पण, कारण की हे सुद्धा 250-300 वर्ष जुनं मंदिर आहे. पण आम्ही दुपारच्या टायमात गेलो होतो त्यामुळे बहुतांश लोक झोपलेली होती. सो आपण त्यांना उठवून विचारणं योग्य नाही. सो त्यामुळे आम्ही तिथला इतिहास जास्त कोणाला विचारला नाही. पण ह्या शंकराच्या पिंडीवर ना तुम्हाला अंदाज येईल की हे खरंच किती जुनं मंदिर आहे. आणि वसई, नालासोपारा, विरारमध्ये बी जवळजवळ 80 ते 85 मंदिरं एक्सप्लोअर केलेली आहेत. तर इतकी जुनी मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. तर तुम्ही जर वसई विरारमध्ये तुम्ही येणार असाल तर ह्या सर्व मंदिरांना आवर्जून भेट द्या, कारण की खरंच खूप जुनी आणि सुंदर अशी मंदिरं इथे आहेत. तुम्हाला सर्वांना पाहण्यास भेटतील. आणि सर्व ॲड्रेस वगैरे डिटेल्स तर मी ऑलरेडी देऊन ठेवते. तरी पण या मंदिरामध्ये तुम्हाला जर यायचं झालं तर वसई वेस्टवरून तुम्हाला 112 नंबर किल्ला बंदरला जाण्यासाठी बस भेटेल. आणि तुम्हाला तिथे बसने जर तुम्ही उतरलात तर जवळजवळ 200-250 मीटरवरती हे मंदिर आहे. तुम्ही तिथे चालत आरामात पोहोचू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट रिक्षाने सुद्धा येऊ शकता. स्टेशनपासून याचं अंतर हे 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे आता आपण कालभैरवाचं देऊळ पाहू शकता, इथेच आहे आतमध्ये. तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता किंवा बसने येऊ शकता किंवा रिक्षाने सुद्धा इथे सहजरित्या पोहोचू शकता. तर हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेल्या वसई या ठिकाणी आहे. वसई वेस्टला आल्यानंतर तुम्हाला येथे 112 नंबर बसने सहजरित्या पोचू शकता किंवा रिक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा इथे सहजरित्या पोचता येते. आणि वसई, नालासोपारा, विरारमधली मंदिरं अशी आहेत ना की तुम्ही इथे आल्यानंतर खरोखर तुम्हाला शांततेचा अनुभव येईल. म्हणजे जरी हे शहरं असली तरी अगदी गजबजलेल्या शहरापासून दूर अशी ही मंदिरं आहेत. खूप शांत वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर, प्रसन्न वाटतं अगदी. हा मंदिराचा हॉल आहे आणि इथे बाहेर आहे ही दीपमाळा. किती जुनी आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडने पण हा रस्ता आहे. खरं म्हणजे आम्ही दुसऱ्या साईडने आलो. हा मेन डोअर आहे ह्याचा. आणि आम्ही मगाशी आलो तो रस्ता होता ह्या साईडला. तर आम्ही आमची इथे गाडी लावली आहे आणि मग आम्ही इथून आलो. तर इथे समोर पण ना एक मंदिर दिसतंय, तिथे जाऊन येऊया, बघूया ते कसलं मंदिर आहे ते. हे बघा, इथून पुढून हे बघा, पाहू शकता तुम्ही कसं दिसतं मंदिर. इथे खूप सारे आंबे लागले होते. काही पिकलेले पण आंबे होते आणि काही कच्च्या कैऱ्यासुद्धा होत्या. इतक्या गरमीमध्ये सुद्धा ना इथे खूप थंडावा होता. इथे बाजूला विहीर आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि विहीर असली म्हणजे थंडावा तर आलाच. इथे आहे जरीमरी माता मंदिर आणि समोर आहे क्षेत्रपालेश्वर देवस्थान. तर इथे अगदी समोरच आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया हे मंदिर कसं आहे ते. थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला इथे दिसतं आहे कलावती आईंचं मंदिर, परमार्थ निकेतन. चला आधी इथे जाऊन येऊया. आणि आम्ही थोडं लेट आलो होतो, त्यामुळे कदाचित बहुतेक मंदिरही बंद झालेली होती. पण तरी पण आपल्याला बाहेरून बघायला भेटतंय का बघूया. इथून पहिल्या माळ्यावर आपल्याला जायचं आहे. इथे कलावती आईंचं असं मंदिर आहे सुंदरसं. खाली सुद्धा आहे आणि वर सुद्धा आहे, पण मेन हे वर आहे. पाहून घ्या, इथे नामस्मरणाला बसू शकता. हे बघा, खूप सुंदर असं सुरेख मंदिर आहे. इथे आईंची प्रतिमा दिसत आहे. खूप मोठा हॉल आहे, प्रशस्त असा, पण सध्या आता बंद आहे. आणि तर चला आपण खाली उतरूया आणि पुढे जे मंदिर आहे जरीमरी माता मंदिर ते आपण पाहून घेऊया. साईडला पण हॉल होता खाली, आम्ही जाऊन पाहिलं. आणि तिथे जरासं पुढे गेलं की हे आहे जरीमरी माता मंदिर. हे सुद्धा खूप जुनं आहे, पण मी जसं तुम्हाला सांगितलं मला इथली काही कहाणी कळली नाही. मी विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु भरपूर जर दुपारची वेळ असल्यामुळे थोडी झोपली होती, त्याच्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही. पण हे देखील तितकंच जुनं मंदिर आहे असं म्हणतात. म्हणून रस्त्यामध्ये एक वडापावल्या ताई होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे आहे एक मंदिर, तर तुम्ही पाहून या नक्की. तर चला म्हटलं बघून येऊया. पाहू शकता या साईडला आहे जरीमरी माता मंदिर. इथे पण आपण गेलो आणि आपलं बॅड लक ते म्हणजे हे मंदिर सुद्धा बंद होतं. तरी आतलं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला, बघूया कितपत दिसतंय. हे बघा, पाहू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. आणि डाव्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे. हे जरा उघडं आहे का बघूया. अरे वा, उघडं आहे. चला जाऊन पाहूया. चला दर्शन घेऊया देवाचं. हे आहे म्हसोबा देव. हे बघा, हे बाहेरून असं दिसत आहे मंदिर. आणि ह्या साईडला पण एक मंदिर आहे, कडी लावलेली आहे. चला बघून येऊया तरी पण आतून. तर हे आहे शीतला माता मंदिर. इथे देवीची मूर्ती, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहण्यास भेटेल तुम्हाला. खूप सुंदर आहे. आणि हे जरीमरी माता मंदिर, ते आतून थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला. आणि उजव्या साईडला इथे आहे जीवदानी आईचं मंदिर आहे. हे बघा, इथून पाहू शकता. मी थोडं कॉर्नरने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मंडळी, हे मंदिर दाखवण्यासाठी खूप मेहनत लागते. तुम्ही बघू शकता. माझ्या दोन्ही मुलीसुद्धा माझ्यासोबत असतात कधी कधी. तर ह्यामागे माझी खूप सारी मेहनत असते. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न देखील असतो, मंदिरांची माहिती देणंसुद्धा असते. पण आज आपल्याला ह्या मंदिरांविषयी काहीच माहिती भेटली नाही. फक्त आपल्याला एवढंच कळलं की ही मंदिरं जवळजवळ 250 ते 300 वर्ष जुनी आहेत. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही इथल्या बहुतांश मंदिरांना भेट देत असाल असं मी आशा बाळगते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.